नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSI किंमत तुम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 व्हॅकन्सी निघालेली आहेत प्रोफेशनल ऑफिसरची. तर ही जाहिरात काय आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर अप्लाय कसा करायचा, व्हॅकन्सी किती आहेत, काय जॉईनिंगमध्ये काय इश्यू आहेत, त्यानंतर सिलेबस काय, एक्झाम सेंटर फेज 1चे फेज 2चे आणि नंतर इंटरव्ह्यूचं कसं असणार आहे, त्यानंतर जी इतर माहिती ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार, जेणेकरून आपले विद्यार्थीसुद्धा हे जे फॉर्म आहे तो फिलअप करतील. तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसरची जागा निघालेल्या आहेत. ॲप्लिकेशन बघा 14/11/2020 पण सुरू झाले, म्हणजे आजच्या दिवशी सुरू झाले आहे आणि क्लोज आहे 4/12/2020ला क्लोज होणार आहे. बघा, जे त्यांचं जे शेड्यूल आहे ते कसे असणार आहे बघा. पहिल्यांदा फॉर्म फिलअप करणार आहे 14/11/2020 ते 4/12/2020पर्यंत हे फिलअप करणार आहे. त्यानंतर बघा, डाउनलोड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 3rd वीक ऑफ डिसेंबरमध्ये सांगणार तुम्हाला. आता हे 3 फेजमध्ये असणार आहे. पहिले फेज 1 ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जसे आपली राज्यसेवेची कशी एक्झाम असते, पहिले प्रिलिम असते, नंतर मेन्स असते, नंतर इंटरव्ह्यू असतात, त्याच प्रकारचं शेड्यूल या बँकेचं सुद्धा आहे. पहिले प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ते 31 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत एक्झाम चालणार आहे. त्यानंतर दुसरं जे फेज 2 म्हणतो आपण, नंतर मेन एक्झामिनेशन म्हणतो, ते सिलेबस काय आपण सुद्धा पाहणार आहे, ते 29 जानेवारीला असणार आहे 2021ला. आणि नंतर फेज 3 बघा, इंटरव्ह्यू आणि जे इतर माहिती बघा त्यांची, ते फेब्रुवारी किंवा मार्च 2021मध्ये हे असणार आहे. आणि जे फायनल जे रिझल्ट निघणार आहे बघा सारांश याच्यातला, तो लास्ट वीक ऑफ मार्च 2021ला निघणार आहे. त्यानंतर इतर माहितीमध्ये तर अप्लाय कसं करायचं हा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, जे फॉर्म फिलअप केल्यानंतर बघा, किंवा 14/11/2020 4/12/2020च्या दरम्यान तुम्ही बघा बँकेच्या वेबसाईटला गेल्यानंतर करिअर सेक्शनमध्ये तुम्हाला अप्लाय हा ऑप्शन दिसेल, प्रोफेशनल ऑफिसरचा अप्लाय हा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय कसं करायचं, त्याला कोडसुद्धा दिले आहेत, आपण ते कोडसुद्धा पाहणार आहे. मग सुरुवातीला आपण व्हॅकन्सी पाहू, किती व्हॅकन्सी आणि कोणाला किती आहेत. याच्यामध्ये व्हॅकन्सी बघा, SC साठी 300, ST साठी 150, OBC साठी 540, EW साठी 200 आणि जनरलला 810, असे एकूण टोटल 2000 व्हॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये म्हणतो ना, काहींना डिझेबिलिटी बघा त्यांच्यासाठी हे सुद्धा राखून आहेत. एज लिमिट बघा, याच्यामध्ये सांगितले की जे नॉर्मल किंवा जनरल स्टुडंट यांच्यासाठी 21 इयर आणि 30 वर्षाच्यापर्यंत असणार आहे. जर SC असेल तर त्यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. OBC असेल तर यांना 3 वर्ष आहे, पण त्याला नॉन क्रिमिनलचा दाखला सादर करावा लागणार आहे. आणि जे आपण म्हणतो PW स्टुडंट आहे बघा, यांच्यासाठी जर SC STचा असेल तर 15 वर्ष, OBCचा असेल तर 13 किंवा जनरलचा असेल तर 10 वर्ष. याचप्रमाणे नंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल यांनासुद्धा एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे पात्रतेसाठी किंवा तुम्ही फॉर्म कोण फिलअप करू शकता, म्हणजे पात्रता काय त्याची मेन म्हणजे सोप्या शब्दावरून सांगायला तर ग्रॅज्युएशन स्टुडंट आहे बघा, हे त्यांना अप्लाय करू शकतात. जे म्हणतो 3rd इयरला आहेत ग्रॅज्युएशनच्या, ते सुद्धा ह्या व्हॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात. एक्झामिनेशन सेंटर कसं असणार आहे बघा. आता आपण महाराष्ट्र दृष्टीने पाहतोय, तर महाराष्ट्र ह्या सेशनने बघा 29 नंबरला तुम्हाला पाहायला भेटेल. महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, नंतर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नंतर नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी सेंटर असणार आहे. मेन्ससाठी बघा औरंगाबाद असणार आहे, नागपूर असणार आहे, पुणे, नंतर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई हे सेंटर असणार आहे. हे मेन्ससाठी असणार आहे. तर मेन्ससाठी आपण सिलेबससुद्धा पाहणार आहे पुढं जाऊन. तर यासाठी फॉर्म फिलअप करताना तुम्हाला काही चार्जेस लागणार आहे बघा. तर ॲप्लिकेशन ज्यावेळी फिलअप करताना जनरलचा कॅटेगरीचा स्टुडंट जर असेल किंवा EWS किंवा OBC कॅन्डिडेट असेल यांना 750 रुपयाचं चलन लागणार आहे. पण SC ST सर कॅन्डिडेट असेल किंवा WD स्टुडंट असेल तर त्यांच्यासाठी हे नील असणार आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर इतर माहिती म्हणजे यांना जे पेमेंट भेटणार बघा, स्टार्टिंग बेसिक पे म्हणतो आपण, ते 27,620 असणार आहे. त्याच्यामध्ये विथ 4-4 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट असणार आहे. आणि जी तर माहिती समजा पेमेंटबाबत त्यांनी खाली दिली, कोणत्या पोस्टला असणार आहे. जॉईनिंग करताना किंवा ट्रेनिंग कॅरियर पाथ म्हणतो आपण, तर सुरुवातीला ते तुमच्याकडून 2 लाखाचा बॉन्ड करणार आहे आणि ते 3 वर्षासाठी असणार आहे बघा. तुम्हाला 3 वर्ष जॉब सोडता यायचं नाही. जर सोडायचं आले तर तुम्हाला 2 लाख रुपये त्यांना आधी सुरुवातीला पे करावं लागतील, त्यानंतर जॉब तुम्हाला सोडता येईल. कॅटेगरी बघा, हे मेन म्हणजे ज्यावेळी तुम्ही फॉर्म फिलअप करता तर तुम्हाला कोडवर टाकावा लागणार त्या ठिकाणी अप्लाय करताना. याच्यामध्ये दिलं SC साठी कोणता कोड आहे, SC LD साठी कोणता कोड आहे. त्यानंतर इतर जी माहिती जी कोडवर तुम्हाला जर OBC असेल तर 11 हा कोड टाकावा लागतो, जनरलचा असेल तर 16 हा कोड टाकावा लागतो. आणि EWSचा स्टुडंट असेल, इकॉनॉमी विकली सेक्शन म्हणतो आपण, तर कोडवर्ड हा 21 आहे. आता मेन म्हणजे एक्झामिनेशनकडं येऊ, जे फेज 1 एक्झाम आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. याच्यामध्ये बघा महत्त्वपूर्ण 3 विषय आहेत बघा. एक इंग्लिश लँग्वेज असणार आहे, याचे क्वेश्चन असणार आहे बघा. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे बघा, 100 मार्काचे असणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हटलं जातं याला, तुम्ही ऐकून असाल आपण CSAT प्रकारचं, त्या टाईममध्ये 35 गुण असणार आहे. नंतर रिजनिंग याच्यामध्ये बघा 35 मार्काचा असणार. टोटल याला 100 क्वेश्चन असणार आहे.
यासाठी 1 तास असणार आहे. तर फेज 1 सेम आहे, फक्त याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे, नंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग ॲबिलिटी, हे 3 विषय त्यांना लक्षात ठेवा, हे त्याला असणार आहे. त्यानंतर मेन्स आहे बघा. मेन्स थोडी डिस्क्रिप्टिव्हसुद्धा आहेत आणि काही ऑब्जेक्टिव्हसुद्धा आहेत. आपण मेन्स बघू. कन्सिडर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 200 मार्काची असणार आहे. जे डिस्क्रिप्टिव्ह असणार इंग्लिश बघा, हे 50 मार्काला असणार आहे. त्याच्यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये कोणकोणते मार्क असणार आहे बघा टोटल. याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर सांगितले 200. याच्यामध्ये पहिलं म्हणजे रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड असणार आहे. नंतर डाटा ॲनालिस्ट आणि इंटरप्रिटेशन. आता सिलेबस तुम्ही ज्यावेळी आता हे कसं माहिती करून घेणार, तर बघा बँकेचे पुस्तक भेटतं, स्टेट बँक ऑफ इंडिया याचं एक पुस्तक भेटेल तुम्हाला. तर ते पुस्तक विकत घ्यायला तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे त्यांनी, म्हणजे रिझनिंग काय, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन कसे असतात, नंतर डाटा ॲनालिसिस कसं आहे, इंटरप्रिटेशन कसं असणार आहे, नंतर जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, हे क्वेश्चन तर 100% असतातच. आणि इंग्लिश लँग्वेज बघा, याला 35 मार्क दिलेत. हे 35 मार्कच डिस्क्रिप्टिव्हमध्ये असणार आहे. तर टोटल हे 200 मार्काला कॅल्क्युलेट करणार, यासाठी 3 तास महत्त्वपूर्ण असणार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं आता ही पेनल्टी, इथं राहिलं पेनल्टी. आपल्याला जे म्हणतो ना आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना पेनल्टी कशी असणार आहे, 1/4 मार्काची ही पेनल्टी असणार आहे. जे राज्यसेवेच्यासाठी 1/3 आहे त्या टाईपची यालासुद्धा पेनल्टी असणार आहे. म्हणजे राज्यसेवेच्या एक्झामला कशा पेनल्टी असतात त्याच प्रकारची पेनल्टी या एक्झामला असणार आहे. त्यानंतर जे थर्ड पेज आपण म्हणतो, पहिली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, दुसरं मेन्स पाहिलं आपण किती मार्काला असते. त्यानंतर थर्ड आहे बघा इंटरव्ह्यू असणार आहे. त्याला आपण फेज 3 म्हणते त्यांच्या भाषेमध्ये. ओके, त्यासाठी इंटरव्ह्यूसाठी 50 मार्क दिलेत. त्यानंतर इंटरव्ह्यू 30 मार्क्स बघा, आणि ग्रुप एक्सरसाइज म्हणून त्या 20 मार्काची इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतर तिन्हीचं कॅन्डिडेट विल हॅव टू स्कोर मिनिमम क्वालिफिंग मार्क्स इन फेज 3. मग तुम्हाला एक क्रायटेरिया लावलं, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करावं लागेल. त्याच्यानंतरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये इतर माहिती दिली ओबीसीसाठी काय असणार आहे, काय नाही. ओके, आता बघा तुम्ही फॉर्म फिलअप केला, एक्झाम दिली, तुम्हाला काही रिगार्डिंग काही माहिती पाहिजे किंवा जे एक्झाम संबंधी काही न्यूज येणार ते कोणत्या ठिकाणी येतील, तर बघा अनाऊन्समेंट त्यांनी हा सेक्शन टाकला आहे या ॲडव्हर्टाईजमध्ये. तुम्हाला याची जर ॲडव्हर्टाईज पाहिजे तुम्ही आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला नक्की शेअर करेन, त्या ठिकाणी तुम्ही ॲडव्हर्टाईज डाउनलोड करून फॉर्म फिलअप करू शकता. आता बघ जे ॲडव्हर्टाईज येणार ते करिअर सेक्शनमध्ये येणार. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करिअर सेक्शनमध्ये तुम्हाला काही इतर माहिती ॲडव्हर्टाईज म्हणा किंवा जी अनाऊन्समेंट असणार आहे ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इतर माहिती बघा डिस्क्लेमरमध्ये त्यांनी टाकलं आहे. ओके, तर मित्रांनो जे इच्छुक असतील किंवा जे बँकिंग क्षेत्रामध्ये जाण्यास इच्छुक असतील ते विद्यार्थ्यांनी नक्कीच स्टेट बँक ऑफ इंडिया जे 2000 व्हॅकन्सी निघाले प्रोफेशनल ऑफिसरच्या, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं आहे किंवा थर्ड इयरला असेल किंवा ज्यांचं कंप्लीट आहे, तर त्यांनी या जी व्हॅकन्सी निघाली बघा याचा नक्की फायदा घ्या. बँकिंग सेक्टरमध्ये किंवा जे इतर आहे बघा एक्झाम IBPS म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा निघत असतात, तर त्याचा नक्की लाभ घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा भविष्यात स्वीकार करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.